शेतकरी मित्रो नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आपण ऊस पिकाबरोबर भाजीपाला पिकांच्यासाठीही मार्गदर्शन करीत असतो. आज रामापूर या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी व गेली जवळजवळ एक 12 ते 13 वर्ष झालं आपल्या कायमस्वरूपी संपर्कात असणारे आमचे मित्र व आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी सोसायटीचे माजी चेअरमन वैभव शिंदे सर यांच्या ढोबळी मिरचीचे लागण केलेल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. एकंदरीत या प्लॉटचं नियोजन वरून पूर्णपणे व चारी बाजून पूर्ण पॅक असं सेडनेटचं आहे. शिंदे साहेब नमस्ते. नमस्ते. एकंदरीत प्लॉट आहे आपला हा कोणत्या व्हरायटीचा आहे? N21 व्हरायटी. N21. आपण पूर्णपणे 30 गुंठे क्षेत्रामध्ये जी लागण केलेली आहे. एकंदरीत ज्यावेळेला आपण बेसल डोस तयार केला, ह्या बेसल डोसमध्ये आपण रायझर पुन्हा MOP 10-26-26 अशा खतांचा बेसल डोसला वापर केलेला, बरोबर. आता यानंतर आज कितवा दिवस आहे ह्या लागणीचा? आजचा 8वा दिवस आहे. 8वा दिवस आहे. रोपांची सेटिंग वगैरे सगळे मजबूत झालेले आहे. 1 ते 2 याच्यामध्ये रासायनिकच्या आणि जैव ऑर्गॅनिकच्या आळवणी पण झालेले आहे. जे काही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक शेड्यूल असेल, आपल्या आर डी तंत्रज्ञानाचं शेड्यूल असेल, या शेड्यूलचा सर्व वापर व्यवस्थित करून बरोबर एक 20-21 दिवसातून एकदा आपण या प्लॉटचं वेळोवेळी शूटिंग घेत जाऊ. शेतकरी मित्र व अतिशय मजबूत इराद्याने ह्या तयारीनं प्लॉटमध्ये उतरलेले आपले शेतकरी बांधव आहेत. बरोबर आपण 15 ते 20 दिवसानंतर भूमी पॉवरची आळवणी होईल. PSP ऑलराऊंडर यांची सिलिकॉनबरोबर वारंवार ह्याचा 8 ते 10 दिवसातून एकदा स्प्रे असणार आहे. त्याबरोबर थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी जे आपली संजीवनी बुटी म्हणून जे प्रोडक्शन आहे त्याचाही वापर आपण 8 ते 10 दिवसातून एकदा करणार आहोत. त्याबरोबर व्हायरसनाशक बुरशीनाशक विथ ग्रोथ प्रमोटर याचा पण वापर आपल्या ऑलराऊंडर किंवा नायट्रो पॉवर या प्रोडक्टबरोबर आपण करणार आहोत. या संपूर्ण शेड्यूल तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानंतर एक जबरदस्त रिझल्ट दिसेल. रिझल्ट पाहण्यासाठी आपण वेळोवेळी प्लॉटचं शूटिंग घेऊ. धन्यवाद.